हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मीनल हसत अंशच्या ब्लेझरची कॉलर नीट करत म्हणाली, आणि मी असं का बरं करेन? तुम्ही जा तुमच्या बॅचलर पार्टीला. मी तर फक्त मुलींच्या छोट्याशा पार्टीला जाणार आहे. अंश तिच्याकडे हसत पाहत म्हणाला, मी लवकर परत येईन. मिनलच्या मनात मात्र काहीतरी वेगळाच विचार सुरू होता. ती हसत अंशकडे वळली आणि त्याला मिठी मारत म्हणाली, तुम्ही आरामात या, घाई करण्याची गरज नाही. बाय, असं म्हणत ती तिथून निघून गेली. पण अंशला कल्पनाही नव्हती की मिनलने मजेत त्याच्या गळ्यावर लिपस्टिकचे काही निशाण सोडले होते. मुलांची पार्टी चांगलीच रंगली होती. बाकी सगळे ठीक होते, पण अंशने मित्रांच्या आग्रहामुळे थोडं जास्तच ड्रिंक केलं होतं. विवाने त्याला त्याच्या रूमपर्यंत सोडलं आणि खाली निघून गेला. अंशने एसीचं तापमान कमी केलं, ब्लेझर काढला आणि थकलेल्या अवस्थेत बेडवर झोपून गेला. विवाने आधीच मिनलला अंशच्या अवस्थेबद्दल सांगितलं होतं, त्यामुळे मिनल लगेच घरी परत आली. रूममध्ये येताच थंडीमुळे ती थोडी कुडकुडली. तिने अंशजवळ जाऊन काळजीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, अंश, तुम्ही ठीक आहात ना? मी डॉक्टरांना बोलावते. अंशने डोळे उघडले. तो अजूनही नशेत होता आणि त्याला स्वतःवर नियंत्रण ठेवणं कठीण जात होतं. मिनल त्याची अवस्था पाहून घाबरली. काही वेळाने अंशला जाणवलं की त्याच्या वागण्यामुळे मिनलला त्रास झाला आहे. त्याच्या चेहऱ्यावर पश्चाताप स्पष्ट दिसत होता. रात्र कशी गेली हे दोघांनाही कळलं नाही. सकाळी अंशची नशा उतरू लागली तेव्हा त्याला मागच्या रात्रीच्या काही गोष्टी आठवू लागल्या. त्याने मिनलकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात अपराधीपणा होता. तो हळू आवाजात म्हणाला, सॉरी मिनल, माझ्याकडून चूक झाली. मला स्वतःवर नियंत्रण ठेवायला हवं होतं. मिनल काही क्षण शांत राहिली. तिला अंशच्या शब्दांमध्ये असलेली खंत जाणवत होती. अंश पुढे म्हणाला, मला तुझी खूप काळजी आहे. माझ्या चुकीमुळे तुला दुखावलं गेलं याचं मला वाईट वाटलं. मिनलने त्याच्याकडे पाहिलं. दोघांमध्ये काही क्षण शांतता होती. नात्यात प्रेमासोबतच एकमेकांचा आदर आणि विश्वास किती महत्त्वाचा असतो हे त्या क्षणी दोघांनाही जाणवलं. यावेळी मिनलसोबत तो थोडा सौम्य होता. कदाचित आता त्याला थोडी जाणीव झाली होती की तो नेमका कोणासोबत आहे. सकाळचे 10 वाजले होते, पण अंश आणि मिनलला जणू त्याची काहीच पर्वा नव्हती. अंशच्या मिठीत मिनल शांत झोपली होती. अंशची झोप उघडली. तो डोळे चोळत उठला. त्याच्या डोक्यात खूप दुखत होतं. अजूनही त्याला गरगरल्यासारखं वाटत होतं. अंश रोजप्रमाणे डोळे उघडताच सर्वात आधी मिनलकडे पाहतो. मिनलकडे पाहताच अंशच्या चेहऱ्यावर धक्का उमटतो. तिचा थकलेला, कोमेजलेला चेहरा, तिच्या हातावर, गळ्यावर आणि शरीरावर दिसणाऱ्या खुणा. अंशला समजायला वेळ लागला नाही की मागच्या रात्री त्याच्याकडून मिनलसोबत किती चुकीचं वागणं झालं होतं. इतकं होऊनही मिनल त्याच्या मिठीत शांतपणे झोपली होती. हे पाहून अंशचं मन आणखीनच तुटलं. या क्षणी त्याला स्वतःला मिनलच्या प्रेमासाठी पात्र वाटत नव्हतं. अंशने धीर करून हलक्या हाताने मिनलच्या अंगावर आलेल्या खुणांना स्पर्श केला. अंशच्या स्पर्शाने मिनल झोपेतच अस्वस्थ झाली. अंशने लगेच हात मागे घेतला आणि मूठ आवळली. त्याला स्वतःवर खूप राग येत होता. त्याने मिनलला व्यवस्थित बेडवर झोपवलं आणि तो फ्रेश होण्यासाठी निघून गेला. अंश फ्रेश होऊन रूममध्ये परत आला तेव्हा मिनल उठण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या चेहऱ्यावर तिचा त्रास स्पष्ट दिसत होता. अंश पटकन तिच्या जवळ गेला आणि तिला आपल्या मिठीत उचलून घेतलं. मिनलने अंशच्या गळ्यात हात घातले आणि हसत त्याच्याकडे पाहिलं. जणू ती त्याला सांगण्याचा प्रयत्न करत होती की ती ठीक आहे. आज पहिल्यांदाच अंश मिनलपासून नजर चोरत होता. तो तिला बाथरूममध्ये घेऊन गेला आणि कोमट पाण्याने भरलेल्या बाथटबमध्ये बसवलं. मिनल आपला त्रास लपवण्यासाठी फक्त डोळे मिटून बसली, पण अंश तिची ही वेदना ओळखून गेला होता.
मिनलची काळजी घेत असताना अंश हळू आवाजात म्हणाला, मी दिलेला त्राससुद्धा तुला माझ्यापासून लपवावा लागतोय. यापेक्षा वाईट माझ्यासाठी काय असू शकतं? मिनल हलकसं हसत म्हणाली, अंश, मी खरंच ठीक आहे, खरंच. अंश तिच्याकडे पाहत म्हणाला, ते तर मला दिसतंच आहे. तुला सॉरी म्हणतानाही मला लाज वाटते मिनल. मिनलने त्याच्या हातातून स्पंज घेतला आणि म्हणाला, अंश, जर तुम्ही अशाच गोष्टी बोलणार असाल तर मी स्वतः फ्रेश होईल. तुम्ही जा. पण अंशने तिच्या हातातून स्पंज परत घेतला आणि शांतपणे तिची काळजी घेत राहिला. त्यानंतर त्याने मिनलला बाथरूममध्ये गुंडाळलं आणि परत रूममध्ये आणलं. तिच्या जखमांवर औषध लावलं. मिनलला बेडवर झोपवत अंश म्हणाला, आराम कर. असं बोलून त्याने सर्वंटला फोन केला आणि जेवण रूममध्ये आणायला सांगितलं. त्यानंतर त्याने तरुणला फोन करून सांगितलं, तरुण, सगळ्या महत्त्वाच्या फाईल्स घेऊन घरी ये. आज मी घरून काम करणार आहे. मिनल फक्त त्याच्याकडे पाहत होती. अंश शांतपणे जाऊन सोफ्यावर बसला. हे पाहून मिनल बेडवरून उठत म्हणाली, अंश, मला खाली जायचं आहे. आज घरात हळदीची रस्म आहे. आपण दोघं असे खोलीत राहिलो तर सगळे काय विचार करतील. अंशने तिच्यासमोर हात जोडले आणि म्हणाला, प्लीज मिनल, आराम कर. सगळ्या रस्मा संध्याकाळी आहेत. मी आधीच माझ्या केलेल्या गोष्टींसाठी लाजतोय. हे बोलताना त्याची नजर खाली होती. मिनल अंशच्या जवळ गेली आणि त्याचे हात आपल्या दोन्ही हातांनी पकडत म्हणाले, अंश, हे काय करत आहात तुम्ही? प्लीज प्लीज अंश. अंशने धीर करून मिनलकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. हे पाहून मिनल आश्चर्यचकित झाली. मिनलने क्षणाचाही विलंब न करता अंशला मिठी मारली आणि म्हणाले, असं करून तुम्ही मला त्रास देत आहात अंश. आय लव्ह यू अंश. मी तुमची पत्नी आहे. कोणीतरी अनोळखी मुलगी नाही की तुम्ही स्वतःला दोष देत राहाल. जे काही झालं त्यात तुमची चूक नव्हती. त्यामुळे स्वतःला दोष देणं बंद करा. थोड्या वेळात मी पूर्णपणे ठीक होईन. मिनल बोलत असतानाच अंशने तिला घट्ट मिठी मारली. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, आय एम सॉरी मिनल. कधीच विचार केला नव्हता की माझ्यामुळे तुला त्रास होईल. मला कळत नाही हे सगळं कसं झालं. मिनलने त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याला शांत केलं. सगळं ठीक आहे. अंश आणि माझ्या जखमांवर उपचार करण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत आहात ना? बघा, संध्याकाळपर्यंत मी पूर्णपणे ठीक होईन. लग्नाच्या रस्मांमध्ये खूप मज्जा करायची आहे मला. माझ्याशिवाय या रस्मा फिक्या वाटणार नाहीत का? अंशने मिनलला स्वतःपासून थोडं दूर केलं आणि तिच्याकडे पाहत म्हणाला, तू खूप चांगली आहेस मिनल. आय एम सॉरी. मिनलने हसत आपल्या पायांच्या टोकावर उभी राहून अंशच्या कपाळावर हलकं चुंबन घेतलं. अंशने डोळे मिटले. मिनल दूर होताच त्याने वाकून तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतलं. त्यानंतर अंशने तिला पूर्ण दिवस आराम करण्यास सांगितलं, कारण आज संध्याकाळी माही आणि तान्याची हळद होती. तृप्तीकडून स्मिताजींना समजलं की मिनलची तब्येत थोडी खराब आहे. त्यामुळे स्मिताजींनी मिनलला फोन करून आराम करण्यास सांगितलं. संध्याकाळची वेळ साधारण 3 वाजता. मिनलची झोप उघडली. तिच्या शरीरावर आलेल्या खुणा आणि त्रास दोन्हीही आता खूप कमी झाले होते. मिनलने डोकं वर करून अंशकडे पाहिलं. अंश अजूनही सोफ्यावर बसून आपल्या कामात व्यस्त होता. मिनल उठून बेडवर बसली. तिला उठताना पाहून अंशने लगेच लॅपटॉप बंद केला आणि तिच्या जवळ आला. मिनलने अंशच्या छातीवर डोकं ठेवत म्हटलं, प्लीज अंश, मी अगदी ठीक आहे. मला आजारी व्यक्तीसारखं वागवणं बंद करा.
काही करायचंच असेल तर लवकर तयार व्हा आणि खाली चला. मला सगळ्यांसोबत आनंद घ्यायचा आहे, प्लीज. अंशने हसत होकारार्थी मान हलवली. मिनल लवकरच फ्रेश झाली आणि कपडे बदलले. अंश फ्रेश होऊन बाहेर आला तेव्हा मिनल आरशासमोर बसून नेकलेस घालण्याचा प्रयत्न करत होती. पांढऱ्या रंगांच्या छटांसोबत पिवळ्या रंगाचा सुंदर लॉंग फ्रॉक सूट आणि फुल स्लीव्ज ड्रेसमध्ये मिनल खूप सुंदर दिसत होती. अंशला मिनल नेहमी भारतीय पोशाखात सर्वात सुंदर वाटायची. अंश तिच्या जवळ गेला तेव्हा मिनल उभी राहून आपला ड्रेस दाखवत हसून म्हणाली, कशी दिसते मी? अंश हसला आणि तिच्या कपाळावर छोटीशी टिकली लावत म्हणाला, खूप सुंदर, पण हा ड्रेस फक्त शरीर झाकण्यासाठी घातला आहे ना? मिनलने त्याच्याकडे पाहत उत्तर दिलं, नाही, अजिबात नाही. हा ड्रेस मी तुमच्या ड्रेससोबत मॅच होईल म्हणून घातला आहे. अंशने वाकून तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतलं. काही वेळाने दोघेही तयार होऊन खाली आले. दोघेही खरंच एक परफेक्ट कपल दिसत होते. काही वेळाने दोघेही तयार होऊन खाली आले. अंश आणि मिनल एकमेकांसोबत खूप सुंदर दिसत होते. त्यांना पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. विवान, तृप्ती, तरुण, आहान आणि काही मित्र एकत्र उभे होते. त्यांना पाहताच मिनल त्यांच्या दिशेने जाऊ लागली. चालत असताना तिचा दुपट्टा पायऱ्यांवर लावलेल्या लाईटमध्ये अडकला. मिनल काही करण्याआधीच अंश पुढे गेला आणि खाली वाकून तिचा दुपट्टा अलगद सोडवला. हे पाहून सोफ्यावर बसलेल्या आजी हसत म्हणाल्या, पूर्ण आयुष्य या मुलीचीच काळजी घेत बसणार आहात का? की आता तुमच्या दोघांच्या मुलांचा विचारही करणार आहात? हे ऐकताच अंश थोडा अस्वस्थ झाला. मिनल लगेच आजींच्या मागून जाऊन त्यांना मिठी मारत म्हणाली, अगं माझ्या गोड आजी, मी तर म्हणते तुम्ही मलाच दत्तक घ्या. मिनलचं बोलणं ऐकून आजी हसल्या आणि म्हणाल्या, चल ग वेडाबाई, तुझं काही होऊ शकत नाही. मिनलने अंशकडे डोळ्यांनी इशारा केला. ती विवानच्या दिशेने निघून गेली. विवान आणि तृप्तीच्या खांद्यावर हात ठेवत मिनल म्हणाली, कोणीतरी अगदी खरं म्हटलं आहे यार, या जगात चांगले मित्र मिळणं खूप कठीण आहे. मिनलचं बोलणं ऐकून विवान आणि तृप्ती दोघेही आनंदी झाले. विवान आणि आहाने मिनलचे गाल ओढले तर तृप्तीने गोड चेहरा करत मिनलला मिठी मारली. तेव्हा मिनल आपलं वाक्य पूर्ण करत म्हणाली, मला कळत नाही कसं काय मी तुम्हा सगळ्यांना भेटले. तुम्ही सगळे खूप नशीबवान आहात. हे ऐकताच विवान आणि तृप्ती दोघेही मिनलकडे रागाने पाहू लागले. मिनलने दोघांकडे पाहून होकारार्थी मान हलवली. तिचं बोलणं ऐकून तरुणलाही हसू आलं. विवानने मागे उभ्या असलेल्या अंशकडे पाहिलं आणि म्हणाला, कळत नाही अंशसारख्या माणसाला तू कसा काय सांभाळतोयस? तृप्तीने तोंड वाकडं करत लगेच उत्तर दिलं, प्रेम विवान, प्रेम आंधळं असतं. हे ऐकून सगळे हसू लागले. अंश दूर उभा राहून मिनलकडे पाहत होता. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्याच्या मनाला समाधान मिळत होतं. मिनलच्या आयुष्यात आनंद आणणं हेच आता त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं होतं. हळूहळू घरात हळदीच्या कार्यक्रमाची तयारी सुरू झाली. घर सुंदर सजवलं गेलं होतं. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. मिनल प्रत्येक गोष्टीत उत्साहाने सहभागी होत होती. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून अंशच्या चेहऱ्यावरही हसू येत होतं. मिनल आणि अंशची जोडी पाहून घरातील प्रत्येकाला त्यांच्यातील प्रेम आणि आपुलकी जाणवत होती. घरात हळदीच्या कार्यक्रमाची लगबग सुरू झाली होती. सगळीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण होतं. घरातील प्रत्येक व्यक्ती या खास क्षणाचा आनंद घेत होती. मिनलसुद्धा खूप आनंदी होती. तिच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून अंशला खूप समाधान मिळत होतं.
अंश सतत मिनलकडे लक्ष ठेवून होता. ती थकली तर नाही ना, तिला काही त्रास होत तर नाही ना, याची तो काळजी घेत होता. मिनलला अंशची ही काळजी पाहून मनातून खूप आनंद होत होता. ती हळूच अंश जवळ आली आणि म्हणाली, अंश, तुम्ही माझी इतकी काळजी घेणं बंद करा, नाहीतर सगळ्यांना वाटेल की मी खूप नाजूक आहे. अंश हसत म्हणाला, माझ्यासाठी तू खूप खास आहेस मिनल. तुझी काळजी घेणं मला आवडतं. मिनल त्याच्याकडे पाहत हसली. तेवढ्यात घरातील सगळे लोक हळदीच्या कार्यक्रमासाठी एकत्र आले. माही आणि तान्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. सगळे त्यांना शुभेच्छा देत होते. हळदीचा कार्यक्रम सुरू झाला. घरात हशा, आनंद आणि गाण्यांचा आवाज घुमत होता. मीनल सुद्धा सगळ्यांसोबत खूप मज्जा करत होती. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून अंश दूर उभा राहून तिला पाहत होता. विवाने अंशला पाहिलं आणि हसत म्हणाला, काय अंश, आजकाल तर तुझं पूर्ण लक्ष फक्त मिनलकडेच असतं. अंश हसत म्हणाला, कारण ती माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. विवाने हसत मान हलवली. हे मात्र खरं आहे. तुमच्या दोघांमध्ये खूप प्रेम आहे. हे ऐकून अंशच्या चेहऱ्यावर हलकं हसू आलं. दुसरीकडे मिनल आणि तृप्ती गप्पा मारत होत्या. तृप्ती मिनलकडे पाहत म्हणाली, मिनल, तू खूप बदलली आहेस. आधी तू एवढी शांत जायचीस, पण आता तुझ्या चेहऱ्यावर नेहमी आनंद दिसतो. मिनल हसत म्हणाली, कारण माझ्या आयुष्यात आता खूप चांगली माणसं आहेत. तृप्तीने प्रेमाने तिला मिठी मारली. कार्यक्रम पुढे सुरू होता. सगळे एकमेकांना हळद लावत होते. घरातील वातावरण खूप सुंदर झालं होतं. अंश मिनलकडे आला आणि तिच्या गालावर लागलेली थोडीशी हळद पाहून हसला. तो म्हणाला, मिनल, तुझ्यावर ही हळदसुद्धा खूप सुंदर दिसते. मिनलने हसत उत्तर दिलं, तुम्ही माझं कौतुक करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अंश हसला. तेवढ्यात आजी तिथे आल्या आणि दोघांकडे पाहत म्हणाल्या, असं प्रेम आणि एकमेकांची काळजी कायम ठेवा. आयुष्यात हेच सगळ्यात मोठं सुख असतं. अंश आणि मिनल दोघांनीही आजींकडे हसून पाहिलं. सगळे कार्यक्रमात व्यस्त असताना मिनलला अचानक थोडा थकवा जाणवला. अंशने लगेच ते ओळखलं आणि तिच्या जवळ गेला. मिनल, तू ठीक आहेस ना? मिनल हसत म्हणाली, हो अंश, मी ठीक आहे. तुम्ही प्रत्येक वेळी माझी चिंता करणं थांबवा. पण अंशच्या चेहऱ्यावरची काळजी कमी झाली नाही. त्याने हळू आवाजात सांगितलं, तुझी काळजी करणं माझ्यासाठी कधीच ओझं नाही मिनल. हे ऐकून मिनलच्या चेहऱ्यावर सुंदर हसू आलं. त्या क्षणी दोघांनाही जाणवलं की त्यांचं नातं आता आणखी मजबूत झालं आहे. हळदीचा कार्यक्रम हळूहळू संपत आला होता. घरात अजूनही आनंदाचं वातावरण होतं. सगळेजण हसत खेळत त्या खास क्षणांचा आनंद घेत होते. मिनल सगळ्यांसोबत आनंदाने वेळ घालवत होती. तिच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून अंशच्या मनाला खूप समाधान मिळत होतं. कार्यक्रम संपल्यानंतर सगळे थोडे शांत झाले. मिनल थकलेली दिसत होती, पण तरीही ती सगळ्यांसोबत हसत बोलत होती. अंशने ते पाहिलं आणि तिच्या जवळ गेला. तो हळू आवाजात म्हणाला, मिनल, आता पुरेसं झालं. तुला आरामाची गरज आहे. चल, आपण वर जाऊया. मिनलने हसत त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, अंश, मी खरंच ठीक आहे. तुम्ही माझी एवढी काळजी करता की कधी कधी मला वाटतं मी एखादी लहान मुलगी आहे. अंश हसला आणि म्हणाला, माझ्यासाठी तू नेहमीच खास राहशील. मिनल त्याच्याकडे पाहत हसली. दोघेही वर रूममध्ये गेले. रूममध्ये आल्यावर मिनल बेडवर बसली. अंशने तिच्यासाठी पाणी आणलं. मिनल त्याच्याकडे पाहत म्हणाली, अंश, तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही आधीपेक्षा खूप बदलला आहात. अंश तिच्या जवळ बसला आणि विचारलं, कसा? मिनल हसत म्हणाली,
आधी तुम्ही तुमच्या भावना लपवायचात, पण आता तुम्ही माझ्यासमोर सगळं व्यक्त करता. अंश काही क्षण शांत राहिला. नंतर तो म्हणाला, कारण मला आता समजलं आहे की माझ्या आयुष्यात तुझं महत्त्व किती आहे. मिनलच्या डोळ्यात आनंद दिसत होता. ती म्हणाली, माझ्यासाठी सुद्धा तुम्ही खूप खास आहात अंश. दोघे काही वेळ शांत बसले. त्या शांततेतही त्यांच्या प्रेमाची जाणीव होत होती. तेवढ्या दारावर टकटक झाली. मिनलने दाराकडे पाहिलं. बाहेर तृप्ती उभी होती. ती हसत म्हणाली, काय मिनल, तुम्ही दोघं इथेच बसणार आहात का? खाली सगळे तुम्हाला शोधत आहेत. मिनल हसली आणि म्हणाली, आलेच. तृप्ती अंशकडे पाहून हसली आणि म्हणाली, अंश, आता मिनलची काळजी घेणं तुमची जबाबदारी आहे. अंशने हसत मान हलवली. तृप्ती निघून गेल्यावर मिनल आणि अंश पुन्हा एकमेकांकडे पाहून हसले. दुसऱ्या दिवशी घरात लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली होती. प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त होता. मिनल आणि अंश दोघेही या आनंदाच्या क्षणासाठी उत्सुक होते. अंश मिनलकडे पाहत मनात विचार करत होता, ही मुलगी माझ्या आयुष्यात आली आणि माझं आयुष्य पूर्ण बदलून गेलं. मिनलसुद्धा अंशकडे पाहून मनात हसत होती. तिला माहिती होतं की अंशच्या मनात तिच्यासाठी खूप प्रेम आहे. दोघांचं नातं आता विश्वास, प्रेम आणि काळजीवर अधिक मजबूत झालं होतं. घरात लग्नाच्या तयारीची लगबग वाढत होती आणि सगळे नवीन आनंदाच्या क्षणांची वाट पाहत होते. नाही, बस तेच झालं आहे. भावाला हिचं वेडेपण असंच सहन करावं लागतं. नाहीतर काम तर हीच नेहमीच मार खाण्यासारखंच असायचं. सुधार मिनल, अजूनही वेळ आहे. या बोलण्यावर अंशसुद्धा होकारार्थी मान हलवतो. मिनल मोठ्या स्टाईलमध्ये खांदे उडवत म्हणाली, अगं प्लीज, जर मी सुधारले तर ज्यांना माझ्या या वेडेपणावर प्रेम आहे त्यांचं काय होईल याचा विचार केलाय का? तृप्ती काही बोलणार इतक्यात तरुण दोघींच्या मध्ये येत म्हणाला, तुम्ही हे सगळं नंतर करा. सध्या आपल्याला माहेजींच्या कामासाठी बाहेर जायचं आहे. तृप्ती काहीतरी आठवल्यासारखी म्हणाली, अरे हो, मी तर विसरूनच गेले होते. अंश दोघांना थांबवत म्हणाला, काय, माहेसाठी काय आणायचं आहे? तरुण हसत म्हणाला, भाऊ, ते आमचं काम आहे ना, आम्ही सांभाळून घेऊ. तुम्ही फक्त तुमच्या हळदीचा आनंद घ्या. विवान म्हणाला, ठीक आहे, पण नीट जाऊन या. तरुण म्हणाला, काळजी करू नकोस विवान, मी लक्ष ठेवेन. विवाने तरुणच्या खांद्यावर हात ठेवत तृप्तीकडे पाहिलं आणि म्हणाला, भाऊ, मला याची नाही तर तुझी काळजी आहे. ही तर ठीक राहील, पण तुझं काय होईल माहीत नाही. तरुण फक्त हसला. तृप्ती विवानकडे रागाने पाहत तरुणला म्हणाली, रिलॅक्स, भावाच्या शेपटीसारखा मागे लागतोयस. मला माहीत आहे तो असं का बोलतोय. प्रत्येक नात्यात रक्ताचंच असावं असं नाही. हे ऐकून सगळ्यांचे चेहरे बदलले. तृप्ती गमतीत बोलत असली तरी ती काय बोलून गेली याचा सगळ्यांना विचार आला. तेवढ्या तृप्तीने विवानचे गाल ओढत म्हटलं, काही नाती अशी असतात जी कायम जपण्यासाठी असतात. जसं माझी ही 2 नाती, एक माझा छोटा भाऊ विवान आणि दुसरी माझी छोटी बहिणी मिनल. आता यांच्या मागे वेळ वाया न घालवता चला. आपल्याला काम आहे. यांच्यासारखं रिकामं बसून फक्त बोलत राहायचं नाही. असं म्हणत तृप्ती तरुणचा हात पकडून त्याला घेऊन निघून गेली. विवान आणि मिनल एकमेकांकडे पाहत राहिले. तिथे अंश दोघांकडे पाहून हसत होता. अंश आणि रुद्रांशच्या घरी कोणतीही महिला सदस्य नव्हती. कुणी काही बोलण्याआधीच मिनल पुढे आली आणि आधी रुद्रांशला हळद लावत म्हणाली, घरात कोणतीही महिला नाही म्हणून. रुद्रांशने मिनलच्या नाकावर हळद लावत हसून म्हटलं, याच नाकावर नेहमी राग असतो ना तुझा? तू काहीही मान, पण मी ही हळद तुला माझी बहीण समजूनच लावत आहे. मिनलने एक नजर रुद्रांशकडे आणि तिच्या वडिलांकडे पाहिली
आणि मग अंशकडे निघून गेली. रंजनजींनी रुद्रांशला हळद लावत आशीर्वाद दिला. नेहमी आनंदी राहा आणि आपल्या जोडीदाराला स्वतःपेक्षाही जास्त आनंदी ठेव. रुद्रांश हसला. मीनल अंशला हळद लावत म्हणाली, तसं पाहिलं तर मी तुझी मैत्रीण आहे, पण लग्नात तू मला तुझी छोटी बहीण मानू शकतोस. शेवटी वयाने मी तुझ्यापेक्षा लहानच आहे. हे ऐकून मिस्टर कपूर हसले. अंश चेहरा बनवत म्हणाला, म्हणजे बहिणीचे सगळे विधी तूच करणार? मीनल हसत म्हणाली, हो नक्कीच मिस्टर अंश कपूर, खिसा मजबूत ठेवायला विसरू नका. असं म्हणत तिने अंशला डोळा मारला. अंश हसत म्हणाला, थँक्स. आणि त्यावेळी मिस्टर कपूर यांनी अंशला हळद लावली. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. अंश आणि माहीच्या लग्नामुळे ते खूप खुश होते. मीनलने दोघांची उतरवलेली हळद घेऊन स्मिताजींना दिली. स्मिताजी आणि आजींनी रुद्रांश आणि अंशची उतरवलेली हळद तान्या आणि माहीला लावून त्यांच्या हळदीच्या विधीला सुरुवात केली. त्यानंतर एक एक करून सगळे त्यांना हळद लावू लागले. अंश चेहऱ्यावर हसू घेऊन तान्याला हळद लावण्यासाठी पुढे आला. तान्या अंशकडे पाहून हसत म्हणाली, काय भाऊ, एकट्यानेच येणार का? आपल्या होणाऱ्या गोड वहिनींनाही सोबत घेऊन या. तेवढ्यात मागून मीनलचा आवाज आला, हो हो नक्कीच, होणाऱ्या गोड वहिनी. मी तर तुम्हाला मनापासून हळद लावणार आहे. असं म्हणत मीनलने तान्याला भरपूर हळद लावली. एक क्षण डोळे बंद करून अंशकडे पाहते तेव्हा अंश डोळे उघडतो आणि मीनलकडे पाहतो. मीनल डोळे मिटून अंशच्या छातीला बिलगलेली होती. अंश हसत म्हणाला, यात लाजण्यासारखं काही नाही बटरफ्लाय, कारण मी पूर्णपणे तुझाच आहे. जेव्हा तुझं मन करेल, जे तुला वाटेल ते तू माझ्यासोबत करू शकतेस. मीनल अंशला घट्ट पकडत म्हणाली, आय लव्ह यू राज. अंश मीनलच्या डोक्यावर किस करत म्हणाला, लव्ह यू टू माय बटरफ्लाय. औषधांच्या परिणामामुळे मीनल लवकरच झोपी जाते. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच घरात खूप गडबड आणि आनंदाचं वातावरण होतं. आज संगीत आणि मेहंदीची रस्म होणार होती. अंश मीनलला झोपेतून सोडून तयार होऊन खाली जातो. त्याला माहिती होतं की मीनलला आरामाची गरज आहे. तसेच आजच्या आणि लग्नाच्या अनेक तयारीसुद्धा त्याला पाहायच्या होत्या. मीनलची झोप उघडली तेव्हा ती पूर्ण खोलीत अंशला शोधू लागली. शेवटी तिची नजर टेबलावर ठेवलेल्या ड्रेस आणि ज्वेलरीच्या बॉक्सवर गेली. त्या बॉक्सवर ठेवलेल्या एका कागदावर लिहिलं होतं, लवकर तयार होऊन खाली ये, माझ्या नजरा फक्त तुझीच वाट पाहत आहेत. मीनल हसत फ्रेश होण्यासाठी जाते. खाली तान्या आणि माहीला मेहंदी लावली जात होती. तिथेच विवान म्युझिशियन ग्रुपला सगळे सेटअप समजावून सांगत होता, कारण मेहंदीनंतर संगीताची रस्म होणार होती. अंश सगळी कामं पूर्ण करून एक नजर संपूर्ण हॉलमध्ये फिरवतो, पण त्याला मीनल कुठेच दिसत नाही. तो मीनलला शोधत पुन्हा एकदा आपल्या रूममध्ये पोहोचतो. अंश हळूच आपल्या रूममध्ये जातो. मीनल तिचे केस ठीक करण्यात व्यस्त होती, त्यामुळे अंश परत खोलीत आला याची तिला अजिबात कल्पना झाली नाही. अंश मीनलच्या 2 पावलं मागे उभा राहून हसत तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत होता. काही वेळ शांत राहिल्यानंतर तो म्हणाला, मिळालो जेव्हा मी तुला. आहे दिलाला माझ्या कसमेने सुकून मिळाला. तुला आहे मिळवलं रबकडून. आहे दिलाला माझ्या कसमेने सुकून मिळाला. मीनलने नजर फिरवून अंशकडे पाहिलं. तो खूप प्रेमाने तिच्याकडे पाहून हे गाणं गात होता. मीनल उठून अंशच्या जवळ गेली आणि त्याच्या गळ्यात हात टाकून त्याच्या डोळ्यात पाहत गाणं पूर्ण केलं. हर पल हसीनसा झाला आहे, श्वासांना तू स्पर्श केला आहेस, तुझ्यामुळे वाढलेल्या जवळकीतेत सुकून मिळाला. अंश हसला. अंशला हसताना पाहून मीनल त्याच्या ओठांकडे पाहत म्हणाली, तुम्हाला कल्पना आहे का, तुम्ही हसताना किती डॅशिंग दिसता. ऐकलं होतं मुली अंश आर्यनच्या स्माईलवर फिदा होतात.
अंशने मिनलच्या कमरेवर हात ठेवत तिला जवळ घेतलं आणि म्हणाला, कारण माझं हे स्माईल खूप रेअर आहे, जे प्रत्येकाला पाहण्याची परवानगी नाही. हे फक्त माझ्या लवली वाईफसाठी आहे. मिनल हसत म्हणाली, अच्छा, आणि तुमचा हा लवली आवाज काय, तो सुद्धा? अंश तिचं वाक्य पूर्ण करत म्हणाला, आवाजाबद्दल माहीत नाही, पण मला सुकून फक्त तुला पाहून मिळतो. मिनल अंशच्या हनुवटीवर किस करत म्हणाली, खाली जाऊया की संगीताची रस्म इथेच पूर्ण करण्याचा विचार आहे मिस्टर आर्यन? अंश मिनलला उचलत म्हणाला, मी तर फक्त माझ्या पार्टनरला घेण्यासाठी आलो होतो. मिनल हसते. रुद्रांश विवानला म्हणाला, संगीताची सुरुवात मी करू का? गाण्याच्या माध्यमातून मला कोणाला तरी काही सांगायचं आहे. रुद्रांशचं बोलणं ऐकून अंश म्हणाला, काय तू गाणार? तुझा बेडकासारखा आवाज ऐकण्यापेक्षा आपण संगीतच रद्द करूया, कारण तुझं गाणं ऐकल्यानंतर इथे कोणीही थांबणार नाही. अंशचं बोलणं ऐकून विवान, तरुण आणि आहान तिघेही हसू लागले. रुद्रांश आहानकडे रागाने पाहतो. आहान रुद्रांशची बाजू घेत म्हणाला, डोंट वरी मिस्टर आर्यन, मी रुद्रांश भावासोबत असेल आणि म्युझिशियन तर आहेच. यांना कुठे स्वतः म्युझिक द्यायचं आहे. अंशने सुटकेचा श्वास घेत म्हणाला, मग ठीक आहे, याने तर मला घाबरवलंच होतं. रुद्रांश आपल्या हातात घातलेला कडा हलवत अंशला आत्मविश्वासाने म्हणाला, तुम्ही बघा आता मी कसा रॉक करतो. अंशने भुवया उंचावत होकारार्थी मान हलवली. मिनल मेहंदी लावून घेत असताना तिच्या कानावर रुद्रांशचा आवाज पडला, मिनल, माय डिअर लिटल सिस्टर, दिस इज फॉर यू. मारेगी ज़्यादा मुझे मुझसे नाराज़गी तेरी, कि मारेगी ज़्यादा मुझे मुझसे नाराज़गी तेरी. दुनिया ज़माने से रिश्ते मिटाए हैं, तुझसे ही यारी है हमारी. एक बार तो आ मैंने निभाया है, करके दिखाया है, ले तेरी बारी. इस बारी तू भी प्यार निभा, तू भी प्यार निभा. ओ यारा तेरी बेरुखी से है बड़ी उम्र इंतज़ार की मेरी, कि मारेगी ज़्यादा मुझे मौत से नाराज़गी तेरी. क्यों इतना हुआ है तू खफा, है जिद्द किस बात की तेरी, कि मारेगी ज़्यादा मुझे मौत से नाराज़गी तेरी. मीनासोबत तिथे उपस्थित असलेले जवळजवळ सगळे लोक रुद्रांशला गाताना पाहून आश्चर्यचकित झाले होते. विशेषतः ते लोक जे अनेक वर्षांपासून रुद्रांश सोबत होते, जसे की तरुण आणि अंश. तिकडे मेहंदी लावून घेत असलेल्या मिनलच्या डोळ्यात अश्रू आले होते. दोन्ही हातांवर मेहंदी लागलेली असल्यामुळे ती इच्छा असूनही आपले अश्रू पुसू करू शकत होती. असं नव्हतं की मिनलला तिच्या भावावर आणि डॅडवर प्रेम नव्हतं, ती फक्त त्यांच्यावर नाराज होती. रुद्रांशला अशा प्रकारे गाण्यातून आपल्या मनातील भावना व्यक्त करताना पाहून मिनलचं मन भरून आलं होतं. ती कधीही रडायला लागणार होती. रुद्रांश मिनलजवळ गुडघ्यावर बसला आणि तिच्या डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाला, बस कर मिनल, अजून किती दिवस नाराज राहणार आहेस? मी आणि डॅड तुला खूप मिस करतोय, प्लीज आम्हाला माफ कर. मिनल तोंड बनवत रुद्रांशच्या छातीवर डोकं टेकवत आणि सिसकून रडू लागते. मिनलला रडताना पाहून सगळेच दुःखी होतात. मिनल रडत म्हणते, आय एम सॉरी भाऊ, मी नाराज नाही आहे, फक्त समजत नव्हतं की अचानक तुमच्याशी आणि डॅडची कसं बोलायला सुरुवात करू. रुद्रांश आपल्या डोळ्यातील अश्रू लपवत म्हणाला, यात विचार करण्यासारखं काय आहे वेडे, आम्ही तुझं कुटुंब आहोत. कुटुंबाशी बोलण्यासाठी काय विचार करायचा, तुला माहिती आहे ना. तू आम्हाला माफ केलं हे डॅडला कळेल तेव्हा ते किती खुश होतील. तू आज माझ्यासोबत चलशील. हे ऐकून मिनल नजर वर करून रुद्रांशकडे पाहते. रुद्रांश तिला पाहत म्हणतो, मॉम नाही आहेत ना, त्यामुळे भावाची वरात तुलाच काढावी लागेल ना. आणि त्याच नंतर मिनल हसत होकारार्थी मान हलवते.
दोघा भाऊ बहिणीला पुन्हा आनंदात पाहून सगळेच खुश होतात. अचानक हॉलमधील लाईट्स मंद होतात. सगळेजण इकडे तिकडे पाहू लागतात. तेवढ्यात समोरच्या पायऱ्यांवरून अंशचा आवाज येतो. इमोशनल होऊन भावासोबत जायला तयार झालीस बटरफ्लाय. नॉट फेअर. भावाचं तर ऐकलंस, आता माझं ऐक. असं म्हणत अंश मिनलकडे जात गाणं म्हणू लागतो. तेरे नैना ऐसे काफिर, क्या छुपाऊ तुझे आखिर. तू तो जाने मेरी सारी चोरिया, तेरे पीछे चल दूँ मेरे आंखें भीचे. तेरे हाथों में है मेरी डोरिया, तू ही छाव मेरा, तू ही मेरी राता, तू ही धूप मेरी, तू ही बरसता. मैं यार तेनू सब मनैया, तू माने या ना माने दिलदारा, मैं यार तेनू रब मनैया. अंश मिनल समोर बसून तिच्या डोळ्यात पाहत गात होता. तिकडे मिनलही हसत अंशकडे पाहत होती. गाणं संपल्यानंतर अंश पुढे येतो आणि मिनलच्या कपाळावर खूप प्रेमाने किस करतो. मिनल आपले दोन्ही हात पुढे करून अंशला हातावरची मेहंदी दाखवत म्हणते, कशी आहेस. अंश म्हणतो, सुंदर आहे, पण तुझ्यापेक्षा कमी. मिनल आणि अंशच्या गप्पा ऐकून रुद्रांश काहीतरी विचार करत म्हणतो, अच्छा, असंही काही करायचं असतं का. आणि त्यानंतर मिनल हसत म्हणते, तुम्हाला नाही वाटत का की यावेळी तुम्ही भाभीजवळ असायला हवं. रुद्रांश एक नजर तान्याकडे पाहतो, जी आहानाने माहीसोबत बोलत होती. तान्याकडे पाहून रुद्रांश म्हणतो, हो, आता मला पण असंच काहीतरी वाटतंय. तसं पाहिलं तर तान्या खूप सुंदर दिसते ना. अंश रुद्रांशकडे बघत म्हणतो, हे तर तुला तिच्याकडे जाऊनच विचारायला हवं. रुद्रांश कोणताही उशीर न करता थेट तान्याजवळ जातो. रुद्रांश नजर खाली करून तान्याजवळ बसतो आणि म्हणतो, काय बोलू, काही समजत नाहीये. तान्या थोडीशी झुकून रुद्रांशच्या डोळ्यात पाहत म्हणते, भांडण तर रोजच करता, आज तरी माझी तारीफ करून बघा. रुद्रांश तान्याकडे पाहत म्हणतो, तारीफ तर करेन तान्या, पण आज माझा आनंद व्यक्त करण्यासाठी शब्दच सापडत नाहीयेत. कधी विचारही केला नव्हता की आयुष्यातील सगळ्या आनंदाच्या गोष्टी एकाच वेळी मिळतील. रुद्रांश तान्याच्या मेहंदी लावलेल्या दोन्ही हातांना हलकेच आपल्या ओठांनी स्पर्श करत म्हणतो, थँक्यू तान्या, थँक्यू सो मच. माझ्या आयुष्यात येण्यासाठी, मला आपला लाईफ पार्टनर निवडण्यासाठी, माझं आयुष्य आनंदाने भरून टाकण्यासाठी थँक्यू. आणि शेवटी आता मी कायदेशीरपणे तुमच्यासोबत पूर्णपणे मस्ती करू शकतो. तान्या एकटक फक्त रुद्रांशकडे पाहत राहते. रुद्रांश इशाऱ्याने विचारतो, काय झालं. तान्या स्वतःला नॉर्मल दाखवत म्हणते, हे शक्य आहे का, मी तुला 2 थपडा माराव्यात आणि तू हसत हसत 1 मोर म्हणावंसं. रुद्रांश तान्याच्या बोलण्याला तिच्याच अंदाजात उत्तर देतो, 2 थपडा काय, मी तर म्हणतो तुम्ही 10-20 किसेस माझ्या तोंडावर फेकून मारा. मी याच लायकीचा आहे. देवाची शपथ, एक शब्दही बोलणार नाही. तान्या चिडून म्हणते, तुझं काही होऊ शकत नाही रुद्रांश शेखावत. रुद्रांश हसत म्हणतो, होऊ शकत नाही, नाही होऊ शकतं. तुम्ही माझ्या होऊ शकता. शेवटी आता मी रोज तुम्हाला मिस न करता झोपू शकतो. तान्या लाजून हसते. रुद्रांश, ती त्याला लाजताना पाहून हसून देते. सगळे लोक आपल्या कामात व्यस्त होते. तेवढ्यात तृप्तीचा आवाज आला आणि चला जी, तर बसून बसून काय करायचं आहे, काही काम तर करायचं नाही. चला संगीताची रस्म सुरू करूया. घेऊन विवान आणि मिनलचं नाव. तृप्तीचे शब्द ऐकताच हॉलमधील सर्व लाईट्स बदलतात. एक फ्लॅश लाईट संगीतकारांसमोर बसलेल्या विवान आणि मिनलवर पडते. विवान म्हणतो,
याआधी तुम्ही लोकांनी काही चुकीचं समजून घेण्यापूर्वी मी सांगतो, मी विवान नाही. मी फक्त काही वेळासाठी आहान आणि रुद्रांश बनलो आहे. यानंतर मिनल म्हणते, आणि मी बनले आहे तान्या आणि माही. विवान म्हणतो, तर हे गाणं रुद्रांश जिजूंकडून माझ्या लाडक्या दिदीसाठी. मिनल म्हणते, ज्याचं उत्तर माझ्या लाडक्या भावाला माझ्या लाडक्या भाभीच्या वतीने मी देणार आहे. विवान गाणं सुरू करतो, तुझ्याशिवाय हे माझं मन माझ्या ताब्यात राहत नाही. आजकाल आयुष्यात फक्त तुझीच गरज आहे. तेवढ्यात तरुणचा आवाज येतो. रुद्रांश भावाने तर आपल्या मनातील भावना तान्याजींसमोर व्यक्त केल्या आहेत. आता विचार करण्याची वेळ तान्याजींची होती. मिनल उत्तर देते, असं का होतं? तुझ्या जाण्यानंतर असं वाटतं की हातात तुझी साथच उरली आहे. वेडं होण्यातही तू सामील आहेस. माझ्या हसण्यात, माझ्या रडण्यात काही कमी आहे का? आणि त्याचनंतर मला तुझं प्रेम घेऊन बुडालं. हो, मला तुझं प्रेम घेऊन बुडालं. विवान आणि मिनल काही क्षणातच संपूर्ण वातावरण आपल्या भावनांनी व्यापून टाकतात. तरुणचा आवाज पुन्हा येतो. आता रुद्रांश भाऊ तान्याजींना जाणवून देतात की त्या त्यांच्यासाठी किती खास आहेत. विवान पुढे गातो, तू जी माझ्या जवळ आहेस, प्रत्येक क्षण माझ्यासाठी खास आहेस. पुन्हा आनंदाने मी भरून जाईन. तू माझी हीर आहेस, मी तुझा रांझा. मी तुला हे वचन देतो, तुझ्याशिवाय दुसरं कोणीही नाहीये सोनिये. तरुण म्हणतो, शेवटी तान्याजींच्या मनात रुद्रांश भावाने स्वतःसाठी जागा बनवलीच. मिनल गाते, माझ्या मनाला तुझी प्रत्येक गोष्ट आवडते रे. तुझी सावली बनून चालावं इतकंच माझं स्वप्न आहे रे. तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून तुझ्यासोबत रात्र संपून जावी. हे दिवस असेच जावेत. तुझा हात माझ्या हातात असावा. तरुण म्हणतो, आता वेळ आली आहे प्रपोजलची. विवान गातो, तुझ्यावर प्रेम करतो. मी खरं सांगतो, मागून तर बघ माझ्याकडे माझा जीवही देईन. ऐक ना, ऐक ना, माझं ऐक ना. माझा जीवनसाथी म्हणून मलाच निवड ना. ऐक ना, ऐक ना, माझं ऐक ना. तरुण म्हणतो, पण कोणाला माहिती होतं की तान्याजींच्या आयुष्यात नमन नावाचं वादळ सुरू होतं. हे ऐकताच तान्याजी, ज्या रुद्रांशचा हात धरून बसल्या होत्या, त्यांची पकड त्याच्या हातावर घट्ट होते. जणू त्या क्षणाची कल्पनाही करू इच्छित नव्हत्या जेव्हा त्यांनी नमनसोबत ते दिवस घालवले होते. रुद्रांश तान्याकडे पाहतो, तिच्या हातावर किस करतो आणि डोळ्यांनी इशारा करत म्हणतो, सगळं ठीक आहे, मी आहे ना. तान्या हसते. मिनल गाते, आणि त्याचनंतर मी तुला भेटेन पुन्हा कधीतरी. आता मी तुझी होऊ शकले नाही. माझ्या इच्छा आता काही राहिल्या नाहीत. ज्या हृदयात तुम्हाला स्थान दिलंस, हा व्यवहार रीतिरिवाजांचा आहे की मनातील रहस्यांचा आहे? घेऊन जा तू माझं रहस्य, माझी खबरही घे. हा व्यवहार अभिमानाचा आहे की मनाच्या भाषेचा आहे? घेऊन जा माझी भाषा, माझी नजरही घे. आणि त्यावेळी तरुणचा आवाज पुन्हा येतो, पण रुद्रांश भाऊ हार मानणाऱ्यांपैकी नव्हते. म्हणतात ना, आपण ज्यांच्या हृदयात राहतो त्यांच्या मनात काय चाललं आहे हे आपल्यापेक्षा चांगलं कोणी समजू शकत नाही. शेवटी नमन नावाचे काळे ढग दूर झाले. प्रेमाची सुंदर किरणं बाहेर आली. या दोघांच्या आयुष्यात प्रेमाचा प्रकाश पसरवण्यासाठी. मिनल गाते, एक दिवस तुम्ही असेच मला भेटाल. एक दिवस तुम्ही असेच मला भेटाल. रस्त्यात फक्त फुलंच फुलं उमलतील. मी असा विचार केला नव्हता. मी असा विचार केला नव्हता. विवान गातो. गाणं पुढे सुरू ठेवत तो रुद्रांशच्या मनातील भावना व्यक्त करतो.
संपूर्ण हॉलमध्ये प्रेमाचं आणि आनंदाचं वातावरण तयार झालं होतं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. विवान आणि मिनल आपल्या गाण्यांमधून तान्या आणि रुद्रांशच्या नात्यातील प्रेम आणि भावना व्यक्त करत होते. तर सगळे लोक त्या सुंदर क्षणांचा आनंद घेत होते. तान्या रुद्रांशकडे पाहते. तिच्या डोळ्यांमध्ये प्रेम आणि विश्वास दिसत होता. रुद्रांश तिचा हात हातात घेतो आणि तिला आश्वासन देतो की आता तिच्या आयुष्यात कोणतीही अडचण आली तरी तो तिच्यासोबत कायम उभा राहील. त्या क्षणी दोघांच्या नात्यातील विश्वास आणखी मजबूत होतो. संगीताची रस्म फक्त एक कार्यक्रम राहिली नव्हती, तर ती त्यांच्या प्रेमाची एक सुंदर आठवण बनली होती. हे बंधन आहे प्रेमाचे, पहा तुटू नये सजनी. हे जन्मजन्मीचे नाते आहे, पहा सुटू नये सजनी. तुझ्या पदराच्या सावलीखाली माझी मंजिल मला मिळाली. तुझ्या पापण्यांच्या सावलीखाली मला प्रेम मिळालं. विवान हे गात होता तेव्हा संपूर्ण हॉलमध्ये टाळ्या आणि जल्लोष सुरू झाला. सर्व लोक तान्या आणि रुद्रांशसाठी उत्साहित झाले होते. तृप्तीचा आवाज आला, थँक यू एव्हरीवन. ही होती दोन अनोखी हृदयांच्या भेटीची कहाणी. आता वेळ आहे दोन धडधडणाऱ्या हृदयांच्या भेटीची, दुराव्याची, तडफडीची आणि शेवटी एक होण्याची कहाणी सांगण्याची. सादर करत आहोत अंश आणि माही. तरुण म्हणाला, अंश कुठे माहिती होतं की ज्या पावसापासून तो दूर पळत होता त्याच पावसात भिजलेली त्याची सोलमेट त्याला भेटणार आहे. आपली माहीजी, जिला पाहताच त्याने आपले हृदय हरवून बसला होता. विवान गातो. काही न बोललेल्या गोष्टी, काही न ऐकलेल्या गोष्टी हळूहळू घडू लागल्या. हृदयावर आता ताबा राहिला नाही. माझे अस्तित्वच हरवू लागले. कदाचित हेच प्रेम आहे. तृप्ती म्हणाली, एक छोटीशी भेट काही दिवसात अनेक भेटींमध्ये बदलली. नेहमी अभ्यासू आणि कामावर लक्ष केंद्रित करणाऱ्या माहीच्या आयुष्यात पहिल्यांदाच आहान नावाच्या प्रेमाने प्रवेश केला. घाबरलेली आणि शांत राहणाऱ्या माहीला पहिल्यांदाच मनापासून जगावेसे वाटू लागले, किंवा असे म्हणूया की आहानची साथ तिला आवडू लागली होती. तृप्तीचे बोलणे संपताच मिनल गाते, माझ्या बाहूंना तुझ्या श्वासांची जी सवय लागली आहे तशीच आता मी थोडं अजून जगते. तू कोण आहेस माझा हे मला माहीत नाही, पण जिथे जाईन मी तिथेच तुझा उल्लेख करते. मी माझ्या मनाचे गुपित सांगते की जेव्हा जेव्हा श्वास घेते तेव्हा तुझेच नाव घेते. हे तू काय केलंस? गाणे संपले आणि तरुणचा आवाज आला. काही भेटींमध्येच दोघांनी आपले हृदय एकमेकांना दिले होते, पण आयुष्य आपल्या मनाप्रमाणे चालले असते तर गोष्ट वेगळीच असती. कधीकधी आपण आयुष्यात अशा लोकांचा हात धरतो जे कदाचित आपल्या नशिबाच्या रेषांमध्येही नसतात. असंच काहीसं त्यांच्या आयुष्यातही घडलं. कुटुंबासमोर त्यांच्या प्रेमाला हार मानावी लागली. अंश माहीला नशिबाच्या भरोशावर सोडून परदेशात परत गेला. तरुण बोलत असताना माही आणि अंश दोघांच्याही डोळ्यात अश्रू आले. त्या दोघांनाच माहिती होतं की त्या काळात एकमेकांपासून दूर राहताना त्यांनी किती वेदना सहन केल्या. विवानचा आवाज आला, माझी सारी वचने अर्धीच राहिली. दोष काय माझा, दोष काय माझा, जिंकूनही हरलो. ही स्वप्न बिचारी, हा वेडेपणा काय, हा वेडेपणा काय. तुझ्यानंतर तुलाच शोधतो आम्ही. रस्त्यांना तुझा पत्ता विचारतो. प्रेमात मिळालेले जे अश्रू आहेत देव जाणे ते का सुकत नाहीत. गाणे ऐकताना माही स्वतःला थांबू शकली नाही. तिने अंशच्या छातीवर चेहरा लपवला आणि रडू लागली. अंश फक्त तिच्या केसांवरून हात फिरवत राहिला, कारण या क्षणी तो सुद्धा खूप भावुक झाला होता. त्यात विवान आणि मिनलचे गाणे त्यांच्या जुन्या दुःखद काळाच्या आठवणी पुन्हा जाग्या करत होते. तरुणचा आवाज पुन्हा आला. अंश गेल्यानंतर माहीजींसोबत घडलेल्या त्या दुर्घटनेने
त्यांना पूर्णपणे तोडून टाकले होते. अंशची हसणारी खेळणारी माही त्याच्या जाण्यानंतर काही दिवसातच जणू दगडासारखी झाली होती. अंश स्वतःला माहीसोबत घडलेल्या त्या घटनेला कुठेतरी जबाबदार मानू लागला होता. म्हणतात ना, मनात राहणारे लोक सर्वांना मिळतात, पण मन समजून घेणारे फक्त नशीबवानांनाच मिळतात. ज्या नशिबाला माही दोष देत होती, तिला कुठे माहिती होतं की तिचे नशीब अजून लिहिले जाणे बाकी आहे. आहान पुन्हा भारतात परत आला, कायमचा. पुन्हा कधीही आपल्या माहीला एकटी सोडून न जाण्यासाठी. तर मित्रांनो, आता थोडीशी मिस्टेक झाली होती. आहानच्या ऐवजी अंश झाले, तर प्लीज समजून घ्या.